गुड मॉर्निंग मित्रांनो. रायगड मोहिमेचा आज दुसरा दिवस आहे आणि काल रात्री इतकी थंडी होती की आम्ही सकाळी पहाटे 5 पासून आत्ता उठायचे नंतर उठायचे म्हणत 7 वाजले तरी ब्लँकेटमध्येच आहोत. सकाळी उठल्यावर जर रूमचा दरवाजा ओपन केल्यावर जर नजरेसमोर इतका सुंदर नजारा जर बघायला मिळत असेल तर समजून जावा की आज तुमचा दिवस सगळ्यात बेस्ट असेल आणि सर्वात सुंदरही जाईल तुम्हाला. प्रशांत आणि रोहितचे आधीच आवरले होते, त्यामुळे त्यांना म्हणले की बाहेरचे जे व्हिडिओ आहेत ते कॅच करून घ्या तुम्ही, तोपर्यंत मी आवरून घेतो. सो माझे जवळपास आवरलेले आहे सगळे. आता इथून सामान पॅक करून आम्ही गाडीमध्ये लोड करून आता रायगडला जाणार आहे. काल खूप कष्टानंतर हे आम्हाला हॉटेल भेटलेले आहेत आणि हॉटेल एक नंबर होते. हॉटेल म्हणण्यापेक्षा जे रूम्स आहेत ते मला खूप आवडले आहेत आणि बाहेरचे जे ॲम्बिएशन आहे ते खूप मस्त आहे. आणि इथेच आम्ही नाश्त्याची सोय करायला लावलेलं आहे, कारण कसं होते पुढे जाऊन नाश्ता करून थांबणे आणि अर्धा तास वाया जाणे यापेक्षा इथेच आम्ही ऑर्डर दिली होती की नाश्ता करून घ्या. आणि माझे फेवरेट पोहे इथे तयार आहेत आणि पोहे म्हटलं तर मला अमृतच आहे, कारण का ती जी माझ्यात एनर्जी एक्स्ट्रा क्रिएट करते पोहे खाल्ल्यावर. सो आज मोहीम तर खूप मोठी आहे, रायगड चढायचं आहे आपल्याला, त्यामुळे मला आज पोहेची गरज होती. सो आता पोहे खाऊन आम्ही इथून निघून जाणार आहे पुढे. जवळपास सकाळचे 8 वाजून गेलेले आहेत आणि लवकरात लवकर आम्हाला इथून निघायला हवे, तरच आज रायगड चढून उतरायला होईल. माणसामुळे माझा आज सूर्योदय मिस झालेला आहे. सकाळी 5ला मला 6ला मला सूर्योदय बघायचा होता चकमक पॉईंटला. भावाने खिडकी ओपन ठेवली रात्रभर. तो कारणीभूत काय सांगायचं तुम्हाला. आता वाजले 8:30, 10ला गड चढायला घ्यायचं म्हणजे 1ला पोहोचतोय आम्ही बरोबर वरती. चला हवाई द्या. इथून रायगड किल्ला 14 किलोमीटर आहे आणि रात्री अशी मजा झाली की रोहितने विंडो ओपन ठेवला होता, त्यामुळे रात्रभर मला थंडीने झोपच लागली नव्हती. आणि पहाटे झोप लागली तेव्हा आमचा रायगड चढायचा प्लॅन होता तो कॅन्सल झालेला आहे. सो आता 10-9:30ला आम्ही रायगड चढायला घेईन. सो बघू, जायला 3.5 तास लागते असं म्हणतात वर. सो ट्रेक तर खूप मोठा आहे, बघू आता काय होते. रायगडच्या पायथ्याशी बसलेले हे सुंदर गाव म्हणजेच पाचाड आणि ह्या गावामध्येच माँसाहेब जिजाऊंची समाधी आहे. नजरेसमोर निळ्याभोर आकाशात डौलाने मान वर करून उभा असलेला भक्कम आणि गगनचुंबी गड म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची शान रायगड आहे. समोर दिसतो तो रायगडच आहे आपला. आता गडावर जायला 2 वाट आहेत, एक तर रोपवे आणि दुसरा म्हणजे आम्हा युवकांचे थंडावलेले रक्त पुन्हा नव्याने उसळवणारे वाट म्हणजे पायी वाट. त्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रेकिंग म्हणू शकतोय. आणि आपल्या मराठी लोकांसाठी ती जिवंतपणे स्वर्गासाठी जाण्यासाठी वाट आहे. त्या वाटेने आम्ही आता रायगड चढणार आहे. आणि रक्त उसळण्याच्या नादात वाटेतच आम्ही चक्कर येऊन पडू नये यासाठी ORSची सोय करून घेऊन जात आहे आम्ही. तर किल्ले रायगड जे की एक स्वप्न होते ते आज कंप्लीट होणार आहे माझे. असे म्हणतात की एखादा देव कमी जास्त केला तरी चालेल, पण जीवनात एकदा तरी रायगड चढलाच पाहिजे. कारण हा रायगड आपल्याला असे सांगतो की एक मराठा मुठभर मावळ्यांना घेऊन आपले स्वतःचे साम्राज्य तयार करू शकतो. हां, गोष्टी अवघड असतात मान्य आहे, पण अशक्य कधीच नसतात. समोर मुघल, निजाम, आदिलशाही हे असले कसलेले विरोधक असून सुद्धा आपल्या महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेले होते. सो आपण छोट्या छोट्या गोष्टींना हातबल होऊन निराश होऊन का शांत बसतो तेच कळत नाही मला. इतक्या गरमीत पण रोहित साहेब स्वेटरने टोपी घालून आले आहेत. हा, साहेबांचा अनुभव थोडाफार कमी दिसतो, पण थोड्या वेळात दोन्ही पण निघून जाईल. उष्णता खूप आहे इथे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला हा श्रीमान रायगड सी लेवलपासून 820 मीटर उंच आहे. आणि जर पायऱ्यांचा हिशोब लावायला गेला तर 1400 ते 1450 पायऱ्या आपल्याला भेटतात गडाच्या वरपर्यंत जाऊपर्यंत. खरं तर आता मी फक्त 20% गड किल्ला चढलेला आहे आणि तिथून दिसणार हा व्ह्यू आहे. आणि खरं बघायला गेलं तर तुम्ही जो ट्रेक करणार आहे तो पावसाळा आणि हिवाळ्यामध्येच करावा. गड किल्ल्यांना भेट द्यायचा परफेक्ट सीझन तोच आहे. हळूहळू का होईना आमची पहिली विकेट ढासाळत आहे.
महाराजांनी आपल्या कारकिर्दीत 360 किल्ले जिंकलेले आहेत. त्यामध्ये थोडेफार जिंकलेले आहेत किंवा थोडेफार बांधलेले आहे स्वतः. पण त्यातील आपण 50% जरी किल्ले व्हिजिट केले किंवा भेट दिली त्या वास्तूला तरी आपले जीवन सार्थक होणार आहे. चला, दुसरी विकेट पण पडलेली आहे आमची. खरं तर या दोघांना मला काहीच बोलता येणार नाही, कारण यांचा जो बिझनेस आहे त्यामध्ये यांना दुसऱ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज करायला वेळच भेटत नाही. सकाळी 7ला जे काम चालू करतात ते रात्री 11-12पर्यंत यांचे काम चालू असते. दोघांचे सलून आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे दोघांचे सलून. खूप कमी वयामध्ये खूप मोठे अचिव्हमेंट घ्या दोघांनीही आणि यांना आम्ही प्रेमाने केसांचे डॉक्टरही म्हणतो. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की थोडी हेल्थवर पण तुम्ही नजर ठेवा, कारण फिजिकल ॲक्टिव्हिटीज केला तरच तुमची हेल्थ चांगली राहील आणि असे ट्रेक वगैरे करताना धाप लागणार नाही आणि तुम्ही ढासाळणार नाही. म्हणजे ORSचे निम्म पाणी ह्याने संपलेले आहेत माझे आता. याला किती पण सांगा, हा म्हणणार की मी करणार तर माझ्या मनाचेच आणि प्रत्येक 10 मिनिटांना मी ब्रेक घेणार. हाच विषय चालू आहे. या मुलांच्या पालकांचे कौतुक मानले पाहिजे, कारण का त्यांनी इतिहासाची जी ओळख करून देण्यासाठी आपल्या मुलांना पायी येथे घेऊन आले आहेत. आयुष्याच्या वाटेवर कधी साथ न सोडणार हा माझा मित्र आता म्हणतोय, परशा तू जा पुढं मी येतो. शाळेत तर खूप ॲक्टिव्ह होता हा आमचा रोहित मित्र, पण वाढत्या वयामानानुसार तोंड लपवायची वेळ आलेली आहे ह्यांच्यावर. या 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 वाट बघालो या आम्ही. आपण ज्या रायगड गडाला चाललोय त्याचे आधीचे नाव रायरी असे होते आणि हा किल्ला 1656ला महाराजांनी जिंकून घेतला होता आणि त्यानंतर 1656 ते 1670 जवळपास 14 वर्ष याचे बांधकामाचे काम चालू होते. आणि बांधकामाचे काम, निष्ठा म्हणजे काय, फक्त एकच नाव समोर येते, निष्ठा म्हणजे हिरोजी इंदुरकर यांनी जो आपल्या निष्ठावंतेचं जे उदाहरण दिलेलं आहे आपल्यासमोर आणि त्यांनी जो हा किल्ला उभा केलेला आहे गड किल्ला, तो आपण बघण्यासारखा आणि इतिहासात त्याचे नावही झालेलं आहे. समोर जे मोठे 2 बुरुज दिसतात आपल्याला, तिथेच आपल्या गडाचे पहिले द्वार आहे, ज्याला आपण महादरवाजा असं म्हणतो. बघू शकता कुठून कुठपर्यंत आलेलो आहे आम्ही आणि नजारा बघा आजूबाजूचा. आणि जरा कमी बघायला गेलं तर आम्ही ढगातच आहे. आणि खरं आहे ते बरोबर म्हणतात की देव हे आपल्याला ढगातच भेटतात आणि त्यांच्या दर्शनासाठी खडतर हे प्रयत्न केलेच पाहिजेत आपल्याला. आणि या खडतर प्रवासानंतरच आम्ही देवाचे दर्शन घेणार आहे वरती जाऊन. फायनली आपण गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ आलेलो आहे, जो की महादरवाजा म्हणून ओळखला जातो. आणि इंदुरकरांनी किती मास्टरमाइंड डोके होते त्यांचं बघू शकताय तुम्ही, कारण का या गडाच्या बरोबर समोर गेल्यावर आपल्याला भिंत दिसते आणि दरवाजा दिसत नाही आहे. पूर्ण यू टर्न घेतल्यावर आपल्याला महाद्वार भेटणार आहे. बघू शकता पूर्णपणे यू टर्न घेतल्यावर आपल्याला महादरवाजा दिसत आहे. हे असे बांधण्याचे कारण म्हणजे आधीच्या काळी खूप स्ट्रॉंग हत्तीदल असायचे शत्रूचे आणि लाकडी दरवाजा तोडण्यासाठी खूप मोठमोठी लाकडाचे ओंडके यूज करत होते. पण त्याचा मारा करण्यासाठी थोडेफार मागे यायला लागत होते तुम्हाला आणि त्यासाठी हे इथे यू टर्न तयार केलेलं आहे बुरुजांच्या मदतीने, जेणेकरून पाठीवरून येऊन तुम्हाला मारा करता येणार नाही आणि शत्रूवर आपण प्रतिहल्ले करू शकतो. त्यासाठी हे तयार केलेलं आहे. खूप मास्टरमाइंड होते इंदुरकर. हा दरवाजापासून आत येतच डोळ्यासमोर भक्कम आणि सुंदर दिसणारी वास्तू आजही आहे तशीच आहे. तर विचार करा, 6 जून 1674ला जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक होता त्यावेळी ह्या वास्तूला रयतेने आणि मावळ्याने किती सुंदर पद्धतीने सजवले असेल. इमॅजिन करूनच अंगावर शहारे येतात. किल्ल्याचे डागडुजीचे काम बघून मनाला थोडाफार आधार भेटलेला आहे आणि शांती पोचलेली आहे, कारण आपणच आपला इतिहास जपला पाहिजे. समोर जो दिसतोय तो हत्ती तलाव आहे, जो की हत्तीनं पाणी पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी बांधला गेला होता. आता तुम्ही म्हणणार की हा गड चढवतोपर्यंत 2 पायाच्या माणसांनाच आई आठवलेली आहे, तर या 4 पायाच्या हत्ती इथपर्यंत कसे का वर येऊ शकतात गडावर. तर महाराजांची दूरदृष्टी बघू शकता की हत्तीचे लहान पिल्लू असताना त्यांनी त्या काळी त्या हत्तीच्या लहान पिल्लांना वरती गडावर आणून ठेवले होते
आणि त्यांच्यासाठी ही सोय केली होती. पाणी तलाव बांधलेला होता हा, आणि या 2 लहान हत्तींनाच मोठे करून, महाकाई हत्ती करून राज्याभिषेकी दिवशी त्यांच्या शोभायात्रेमध्ये वापर केला होता. तसे बघायला गेलं तर लोकांच्या माहितीनुसार 3.5 ते 4 तास लागतात आम्हाला गड चढायला की रायगड, पण आम्ही अवघ्या 1.5 तासामध्ये चढून दाखवलेलं आहे, ते पण रोहित आणि प्रशांत सोबत. विचार करण्याची गोष्ट आहे की चेतनही जर अक्षय असतील माझ्यासोबत, कारण ते ट्रेकचा अनुभव आहे त्यांना आणि मलाही, तर आम्ही हा ट्रेक 1 तासामध्येच चढला असता. पण खूप चांगली गोष्ट आहे, 1.5 तासामध्ये आम्ही रोहित सोबत आम्ही हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. समोर जी मोकळी जागा दिसते आहे तो आहे होळीचा माळ. असे म्हणतात की महाराजांच्या काळी इथे खूप मोठी होळी पेटवली जात होती आणि स्वतः महाराज नारळ त्या होळीमध्ये टाकत होते, आणि जो कोणी तो नारळ काढेल त्याला महाराज सोन्याचा कडा गिफ्ट म्हणजे भेट म्हणून देत होते. स्वतः कवड्यांची माळ घालून आपल्या रयतेला आणि मावळ्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल सोन्याचा कडा देणारा हा एकमेव राजा जगात आहे. महाराजांच्या मूर्तीच्या समोर जी 2 रांगांमध्ये आपल्याला शिवकालीन अवशेष बघायला भेटतात, आता डोळ्यासमोर आहे तीच आहे ती महाराजांच्या काळातील बाजारपेठ. आता हे बाजारपेठ 2 भागात डिवाइड केलेले आहेत. प्रत्येक लाईनमध्ये आपल्याला 22 दुकानं बघायला मिळतात, इकडे 22 तिकडे 22, आणि जो मधला जो डिस्टन्स जो रोड आहे तो 40 फुटे रोड होता त्या काळी, आणि आजही आहे. आता बाजारपेठ हुबेहूब आपल्याला दिसाल्या आहे तशीच होती, फक्त जे लाकडी अवशेष होते ते जाळून काढलेले होते आणि ब्रिटिशांनी ते जाळले होते. पण आपण या बाजारपेठमध्ये आल्यावर 7व्या दुकानावर आपल्याला ही नागाची चित्र दिसते. हे असे काय, कारण का हे कर्नाटकातील जे प्रमुख होते, व्यापारी होते, जे नागप्पा शेट्टी, जे पूर्ण रायगड बाजारपेठला माल प्रोव्हाइड करत होते, त्यांचे हे दुकान होते. आणि त्यांनी रिक्वेस्ट केली होती की महाराजांना की माझ्या दुकानावर मी नावाची पाटी लावतो म्हणून, पण तेव्हा महाराजांनी त्यांना अनुमती दिली नव्हती. त्यांनी असे म्हणले की तुम्हाला एकट्याला जर परमिशन दिली तर सर्वांना द्यायला लागणार आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दुकानावर नागाचे चित्र कोरले, जेणेकरून त्या नागप्पा शेट्टींनाही वाईट वाटले नाही आणि इतर कुणालाही मन दुखवली गेली नाही. ही आहे विचारसरणी महाराजांची, जेणेकरून सगळ्यांना एकजूट करून कसे स्वराज्य राबवायचे हे त्यांना परफेक्टली माहीत होते. जागोजागी आपल्याला असे इन्फॉर्मेशन बोर्डही बघायला मिळतात, जे की आपल्याला त्या लोकेशनचे पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन देतात. इथे गडावर आल्यावर तुम्हाला खाण्यापिण्यासाठी छोटी मोठी शॉप्स पण अवेलेबल आहेत, जे की तुम्हाला योग्य सुविधा प्रोव्हाइड करतात. पण कचरा मात्र डस्टबिनमध्येच टाका, इकडे तिकडे टाकू नका. समोर जे दगडी अवशेष दिसतात आपल्याला डोळ्याला, ते किल्लेदार किंवा मावळे यांचे घर होते, ते इथे राहत होते पहिला. आता आपण जगदीश्वर मंदिराकडे जात आहोत, आणि नजरेसमोर दिसणारे मस्जिदाच्या आकाराचे जे वास्तू आहे तेच खरे म्हणजे जगदीश्वर टेम्पल आहे. आणि याची रचना अशी करण्याचे कारण असे होते की पूर्वी मोगल, आदिलशाही यांनी जर अटॅक केला किंवा आक्रमण केले तर त्यांना हे मंदिर दूरून मस्जिदाप्रमाणे दिसावं, अशी रचना करून, असा विचार करून महाराजांनी आणि हिरोजी इंदुरकरांनी ही मंदिर स्थापन केलेलं आहे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आत एक महादेवाची पिंडी आहे, जी की स्वतः शिवाजी महाराजांनी स्थापन केली होती, आणि स्वतः शिवाजी महाराज दररोज सकाळ संध्याकाळी दर्शनासाठी येथे येत होते. त्यामुळे ही एक पवित्र जागेपैकी एक आहे रायगडावरील. जगदीश्वर मंदिराच्या समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघायला मिळते, जी की डोळ्यासमोर दिसत आहे आपल्याला. आणि रायगड हा कोणताही पिकनिक पॉईंट नाही आहे, ही मात्र पहिला गोष्ट लक्षात ठेवा. कारण का रायगड हे फक्त मराठ्यांचा इतिहास सांगणारे एक जिवंत उदाहरण आहे आपल्यासाठी. कसं एक राजा मुठभर मावळ्यांना घेऊन राज्य घडवतो, साम्राज्य तयार करतो, हे ते सिद्ध करण्यासाठी ही जागा आहे आपल्यासाठी रायगड. जगामध्ये ना 51 शक्तिपीठ आहेत, आणि आम्हा मराठ्यांसाठी 2 प्रेरणापीठ आहेत. त्यातील एक म्हणजे रायगडमधील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, आणि दुसरं म्हणजे वडुबुद्रुक तुळापूरला असलेली धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी. या 2 ठिकाणी जर गेला तर तुमच्या हारलेल्या मनाला जगण्याचा आणखी चांगलं बळ मिळते. आपल्या जीवनात असे काही ठिकाण असतात जिथे आपण गेल्यावर पूर्णपणे न्यूट्रल होतो. डोक्यामध्ये जे हजारो विचार चालू आहेत त्यांना एक प्रकारे सोल्युशन भेटून जाते, मन शांत होऊन जाते. असे काही ठिकाण असतात प्रत्येकाच्या जीवनात. त्यापैकी एक म्हणजे माझं हे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, आणि दुसरं म्हणजे ऋषिकेशला शत्रुघ्न घाट आहे. तिथे मी गेलो ना पूर्णपणे न्यूट्रल होऊन जातो.
माणसांना ना थोडा तरी कॉमन सेन्स हवा. कारण समाधीच्या पुढे इतक्या मोठ्या अक्षरात लिहिले की सेल्फी इज नॉट अलाउड हेअर, तरी पण माणसं किंवा न्यू मॅरिड कपल तेथे उभारून सेल्फी काढून घेतात. अरे मूर्खांनो, ती सेल्फी काढायची जागा नाही आहे. आता आम्ही चाललेलो आहे टकमक टोकाकडे, जे की महाराजांच्या काळात जे गुन्हेगार होते त्यांना शिक्षा देण्याचे एक ठिकाण आहे. त्याच्या टकमक टोक हे असे ठिकाण आहे ज्याच्या साईडलाच 2,500 फूट खोल दरी आहे आणि जे गुन्हेगार होते त्या काळामध्ये त्यांना तिथून खाली ढकलले जात होते. हिरोजी इंदोरकरांनी हा किल्ला बांधण्यासाठी तब्बल 14 वर्षे घेतली आणि त्यामध्ये त्यांनी 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. त्यावेळी खूप योजनापूर्वक बांधला गेलेला हा किल्ला आहे आणि येथील एक आणि एक गोष्ट पूर्ण परफेक्ट प्लॅनिंग करून बांधली होती, जे की मोगल आणि ब्रिटिशांनी वाट लावून टाकलेली आहे. आता दिसते आपल्याला फक्त दगडी अवशेष भेटतात इथं बघायला आपल्याला. डोळ्यासमोर दिसते ते टकमक पॉईंट आहे आणि इथूनच गुन्हेगारांना खालती ढकलले जात होते आणि बॅरिगेट लावून पण जे कार्यकर्ते फोटो सेक्शनसाठी खाली उतरलेत, मन तर करते मी स्वतः जाऊन त्यांना लात मारवा. कारण का तुमच्या सेफ्टीसाठी लावलेले आहेत. हा मान्य आहे की फोटो चांगला येतो, व्ह्यू चांगला येतो, याचा विचार करून तुम्ही जाऊन तिथं फोटो काढताय, पण तुमचं कॅरेक्टर चांगलं ठेवला ना आपोआप व्हायरल होशील. फोटो तिथे जाऊन काढण्यात काही अर्थ नाही, जीव जाईल, उगाच फुकट घरच्यांना त्रास होईल. आणि हे बघा, दुसऱ्यांनी केलेला कचरा उचलू नका, चालते, पण स्वतः जो कचरा निर्माण करताय किंवा स्वतःकडून जो कचरा होतोय तो इथे टाकू नका ना. आपण जर मंदिरामध्ये गेलो तर कधी कचरा टाकतो का? नाही ना. मग इथे अशा पवित्र ठिकाणी कचरा का टाकतोय? ते रायगड फिरणे किंवा सेल्फी काढणे हा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट असा आहे की महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांचे संरक्षण करणे आणि तेथे स्वच्छता राखणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. ही गोष्ट तुम्ही इथं आल्यावर मान्य करायला पाहिजे आणि ही गोष्ट पाळायला पाहिजे. मनापासून रिक्वेस्ट आहे की अशा ठिकाणी प्लीज कचरा करू नका. जी गोष्ट आपण सुधरू शकत नाही, ज्या गोष्टीला आपल्याला हातभार लावता येत नाही, त्या गोष्टीला आपण खराबी करू नये कधी आयुष्यात. हाय तसे राहून दे, पण आपल्याकडून ती खराब होता कामा नये याची दक्षता घ्या प्लीज. खरं तर गडाचे पुनर्वसन करण्यामध्ये या गाढवांचा मूलभूत वाटा आहे. कारण का पाठीवरून ही मोठी मोठी दगडे खालून वर घेऊन येत आहेत, तेव्हा कुठे आपण गड किल्ल्यांची दुरुस्ती करत आहोत. कोणत्याही ऐतिहासिक भूमीला जर व्हिजिट करणार असाल तर कंपल्सरी गाईड हायर करा, भलेही 500-1000 एक्स्ट्रा जाऊन देत. कारण का त्यांच्याकडे जी डीप इन्फॉर्मेशन असते त्या लोकेशनबद्दल ती तुम्हाला कोणत्याही यूट्यूब चॅनल किंवा पॉडकास्टमधून भेटणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे जी स्किल आहे बोलण्याची ती जर ऐकला तर त्याला कोणत्याही प्रकारची तोडी नाही आणि ती ऐकताना तुमच्या अंगावर शहारे पण येतात. नजरेसमोर जी भक्कम अशी वास्तू दिसत आहे तीच नगारखाना आहे आणि आता आपण त्या नगारखान्याकडे जात आहोत. पूर्वीच्या काळी याच जागेवरती सनई चौघडे नगारे वाजवले जात होते कोणताही इव्हेंट वगैरे असताना. आणि याची रचना बघू शकताय तुम्ही, सेम गेट ऑफ इंडियासारखी आहे. ब्रिटिशांनी या स्ट्रक्चरची कॉपी करून गेट ऑफ इंडिया बांधलेला आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, याची जी हाईट आहे ती 52 फूट आहे. नगारखान्यातून पुढे आल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज दरबार दिसतो आणि महाराजांचे सिंहासनही पाहायला मिळते डोळ्यासमोर. जून 1674 रोजी याच ठिकाणी 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होऊन स्वराज्याचे पहिले छत्रपती बनले होते आपले महाराज. सिंहासनाच्या बॅक साईडलाच आपल्याला शिवाजी महाराजांचा राजवाडा बघायला मिळतो आणि डोळ्यासमोर जे दगडी अवशेष दिसतात तेच राजवाड्याचे अवशेष आहेत. याच्यावरती लाकडी बांधकाम होते, त्यामुळे राजवाडा खूप सुंदर आणि वैभवशाली होता, जे की आपल्याला आता बघायला मिळत नाही. आणि महाराजांनी आपल्या जीवनातील सर्वात इम्पॉर्टंट काळ हा रायगडावरच घालवलेला आहे. आणि त्याचप्रमाणे एक दुर्दैवाची गोष्ट आहे की 3 एप्रिल 1688ला महाराजांनी याच जागी आपला शेवटचा श्वास घेऊन आपल्या रयतेला आणि मावळ्यांना निरोप दिला होता. रायगडावर टोटल 6 राणी महाल आहेत, जे की आपल्या डोळ्यासमोर दिसतात. आता तुम्ही म्हणत असाल की महाराजांना तर टोटल 8 पत्नी होत्या, मग इथे 6 का? तर संभाजी महाराजांच्या ज्या आईसाहेब होत्या सईबाई, त्यांचा मृत्यू राजगडावर झाला होता आणि ज्या पुतळाबाई राणी सरकार होत्या त्या मातोश्री
जिजाऊंची सेवेसाठी रायगडच्या पायथ्याशी जे पाचाड नावाचे गाव होते तिथे त्याने सेवेसाठी तिथे थांबले होते. बाकी राहिलेल्या 6 जणींचे राणी महल आपल्याला इथे बघायला मिळतात आणि सर्वांची रचना एकसारखी आहे. प्रत्येक गडावर धान्याचा साठा करण्यासाठी एक विशिष्ट जागा तयार केली होती महाराजांनी. त्याला धान्याचे कोठार म्हणतात. आणि हे जे डोळ्यासमोर लोखंडी जाळी दिसतात त्याच्या खाली मोठे 2 धान्याचे कोठार आहेत आणि हे महाराजांच्या काळात होते. नंतर जेव्हा पेशवाईंनी हा गड किल्ला हातात घेतला होता तेव्हा याचा उपयोग त्यांनी कैदी ठेवण्यासाठी केला होता. धान्य कोठाराच्या साईडलाच आपल्याला अष्टप्रधान मंत्रिमंडळांची निवासस्थाने दिसतात. इतके मोठे स्वराज्य एकट्याने सांभाळणे खूप कठीण काम आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंत्रिमंडळाची स्थापना केली. त्यामध्ये पहिले पद होते पंतप्रधान म्हणजे पेशवा. ते होते मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. त्यांचे काम होते छत्रपतींच्या गैरहजेरीत स्वराज्याचे काम बघणे. दुसरे पद होते अमात्य म्हणजे मजुमदार. ते होते रामचंद्र अमात्य. त्यांचं काम होते अर्थकारभार, महसूल आणि हिशोब याची तपासणी करणे. आणि तिसरं पद होते सचिव जे होते अनाजी दत्तो. त्यांचं काम होते स्वराज्याचे पत्रव्यवहार किंवा सरकारी कागदपत्रे यांच्याकडे लक्ष देणे. चौथं पद होते मंत्री जे होते दत्ताजी त्र्यंबक. दरबारातील जे घडामोडी आहेत किंवा इतिहासाची जी नोंद आहे त्याच्याकडे लक्ष देणे. आणि 5वं पद होते सेनापती. त्यामध्ये 2 सेनापती होते आपल्याकडे, नेताजी पालकर आणि हंबीरराव मोहिते. त्यांचे काम होते सर्व सैन्यांकडे लक्ष देणे आणि नवीन युद्धाची मोहीम राबवणे. 6वे पद आहे सुमंत जे होते त्र्यंबक सोनदेव दाभाडे. त्यांच्याकडे परराष्ट्र धोरण आणि राजदूत यांच्याकडे निगा राखण्याचे काम होते. 7वे पद होते न्यायाधीश जे होते निराजी रावजी. त्यांच्याकडे न्याय, व्यवहार, कायदा, शिक्षा याच्याकडे लक्ष देण्याचे काम होते. आणि 8वे फायनली जे पद होते ते होते पंडितराव जे होते आपले रघुनाथ पंत. त्यांच्याकडे धर्मकारभार आणि संस्कृती जपण्याचे काम होते. या सर्व 8 अष्टप्रधान मंत्रिमंडळांना घेऊन महाराजांनी राज्यकारभार सुरळीत पार पाडलेला आहे. समोर आपल्या डोळ्यासमोर दिसतो तो आहे मेणाचा दरवाजा. यातूनच राणीसाहेबा किंवा राजघराण्याच्या ज्या स्त्रिया होत्या त्या मेणात बसून येत जात होत्या. बघू शकताय. इथूनच थोडे पुढे गेल्यावर आपल्याला रोपवेचा प्लॅटफॉर्म बघायला मिळतो. असे म्हणतात की रोपवेनं पण खूप छान नजारा बघायला मिळतो सह्याद्रीचा. कधी तर आपण त्यांनाही ट्राय करा. आणि त्याची फीस जर तुम्ही लहान मुलांना बघायला गेलं तर 200 ते 275 आहे आणि ॲडल्ट लोकांना 300 ते 375 आहे. आणि टायमिंग सकाळी 8 ते संध्याकाळी 5 आपल्याला रोपवे यूज करता येते. मेणा दरवाजाच्या अपोजिट साईडलाच आपल्याला पालखी दरवाजा बघायला मिळतो जो की डोळ्यासमोर दिसतो. या पालखी दरवाजामधून राजे महाराजे पालखीने येत जात होते. बालेकिल्ल्याच्या साईडलाच आपल्याला 2 सप्तपदी मनोरे बघायला मिळतात ज्याचे दगडी अवशेष आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. याचे आता सध्या 2च थर दिसतात. याच्यावर आणखी 5 थर होते. विचार करा किती सुंदर दिसत असेल हे मनोरे त्यावेळी. सप्तपदी मनोरेच्या साईडलाच आपल्याला खलबतखाना भेटतो. या खलबतखान्याच्या खालती एक सिक्रेट रूम आहे जिथे महाराज, मावळे आणि महाराजांचे जे गुप्तहेर होते त्यांनी एकत्र येऊन पुढच्या युद्धाची जे प्लॅनिंग करा किंवा काही नवीन योजना राबवायच्या आहेत का या गोष्टीवर डिस्कशन करण्यासाठी ती एक सिक्रेट रूम तयार केली होती. एका दिवसामध्ये रायगडवर सगळे पॉईंट कव्हर करणे खूप कठीण काम आहे आणि त्यांचा इतिहास जाणून घेणे आणखी जास्त कठीण काम आहे. त्यामुळे जितके होईल तेवढेच पॉईंट मी कव्हर करत चालू आहे एका दिवसासाठी. बाकी राहिलेले पॉईंट पुढच्या वेळेला जेव्हा येईल तेव्हा मी कव्हर करेन. कारण का एक कारण पण भेटून जाईल ना रायगडवर यायला. भरपूर पॉईंट मी मिस केले त्यावेळेला. पुढच्या वेळेला आलो तर डेफिनेटली मी ते कव्हर करणार. त्याबद्दल जी हिस्ट्री आहे ती तुमच्यासंगत शेअरही करणार आहे. हिरोजी इंदुरकरांनी इतक्या छान पद्धतीने वास्तुरचना केली आहे रायगडावर. कोणत्याही इमारतीमध्ये तुम्ही जाऊन बसाल तर तिथे तुम्हाला एसीची फिलिंग येणार आहे. इतका गारवा फील होतो तिथं. इथून जायचे तर मन होत नाही. सो आम्ही आता महाराजांना मुजरा करून रायगड उतरायला घेत आहे. महाराजांनी आपल्याला खूप काही शिकवणी दिलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे महाराजांनी कधीच अंधश्रद्धेला पाठिंबा दिला नाही. कारण का जर बघायला गेलं तर आपण अमावस्याला अपवित्र मानतो किंवा अमावस्याला कोणतेही कामं करत नाहीत. पण महाराजांनी बरेपैकी किल्ले अमावस्येच्या रात्री जिंकलेले आहेत. महाराज नेहमी म्हणायचे तुमच्या मनाची जर तयारी असेल तर जीवनातील प्रत्येक दिवस हा शुभ असतो आणि तुमच्या मनाची जर मानसिकताच नसेल तर जीवनातील प्रत्येक दिवस अशुभ असणार आहे.
गड चढताना जितका वेळ लागणार आहे त्यापेक्षा निम्माच वेळ आम्हाला उतरताना लागणार आहे. आणि आज आम्हाला रिटर्न निप्पाणीला जायचं आहे, त्यामुळे वेळेच्या आधीच आम्ही आता 1-2 वाजले आहेत उतरायला गड इथलेला आहे. 3पर्यंत आम्ही गडाच्या पायथ्याशी असेल. माझी एक रिक्वेस्ट होती की शिवजयंती असो किंवा राज्याभिषेक दिवस असो, त्या दिवशी व्हॉट्सअपवर स्टेटस, इंस्टावर स्टोरी टाकून क्षणिक मोटिवेट होण्यापेक्षा ना, दरवर्षी आपण महाराजांमध्ये असलेले एकही जरी गुण अंगी घेतला आणि कायमस्वरूपी पाळला तर मला असं वाटतं की आपण एक चांगली मानवंदना दिल्यासारखे होईल छत्रपती शिवाजी महाराजांना. महाराजांबद्दल असलेला आदर, प्रेम हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, ते स्वतः आत्मसात करायला हवे आपण. कारण सुरुवाती आपल्यापासून होत्या आणि दाखवणे इम्पॉर्टंट नाही, मानणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या गोष्टीवर अंमलबजावणी करणे खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी म्हणतो की एकेका असताना छोट्या छोट्या गोष्टी आपण महाराजांबद्दल जाणून घेऊया आणि त्या आत्मसात करूया. सुरुवात मी स्वतःपासूनच करत आहे, त्यामुळे तुम्हालाही रिक्वेस्ट आहे की तुम्हीही त्या गोष्टीवर थोडासा अभ्यास करा, थोडासा विचार करा आणि त्या गोष्टी अंमलात आणा. माझे बोलणे काही वाईट वगैरे वाटले असेल तर मी मनापासून माफी मागतो सर्वांची. आणि जर आवडले असेल तर प्लीज मी सांगितलेल्या गोष्टीवर थोडा विचार करा आणि ती अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा. असेच भेटू आपण आणखी एका ट्रिपवर. सो हसत खेळत राहा, मजेत राहा. जय शिवराय.